नाही कुणाच्या बापाचं पाणी ही वेळच पाहिजे, पाणी पण भरणारच नाही. नदी आमच्या उशाला पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. महानगर नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. निषेध महानगरपालिकेचा निषेध असतो, महानगरपालिकेचा निषेध असतो. नमस्कार, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 18 मधील एकता कॉलनीमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि या एकता कॉलनीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी आलेलं नाहीये. त्यामुळे इथले जे 18 नंबर वॉर्डातले जे नागरिक आहेत ते पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याची सक्त जरूर असते आणि अशातच कृष्णा नदी उशाला असतानाही या वॉर्ड क्रमांक 18 मधील नागरिकांच्या घशाला कोरड पडल्याची घटना घडते. आपल्या बरोबर या वॉर्ड क्रमांक 18 मधील एकता कॉलनीमधील नागरिक आहेत, आपल्या अनेक भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आजी, किती दिवस झालं पाणी आलेलं नाही? 17 तारखेपासून मधनावती कुलगंडा पाटील समजा मी यामध्ये अध्यक्ष आहे. मी काय 17 तारखेपासून जे कुणी गेल्यात पाईप घ्यायच्या पाईपा घातल्यात तेव्हापासून पाणी नाहीये. काय गुढीपाडवा झाला, ईद सण झाला, कुणीही गाडी टँकर सुद्धा पाठवले नाहीत. 4 नगरसेवकांना फोन केला, शेवटला काल व्हिडिओ सेंटर करून शिवटा पाठवलं. काय तरी सुद्धा सावंतकर साहेबांना फोन केला, कुणीही फिरकून बघायला तयार नाहीत. पाण्याचं इतकं हाल चाललंय आमचं. ते बिचारे शेजारचे सलीम शेख म्हणून संदीप म्हणून आहेत, ते पाणी बोरचे देतात, ते आंघोळ करतोय, इकत पाण्याने पितोय. मग आम्ही पाणीपट्टी भरणार नाही आणि आमची हे दखल नाही घेतली तर मी असं आहे की घरात बसणार आहे. महानगरपालिकेकडे तक्रार केली, काय त्यांच्याकडनं काय उत्तर? महापालिका तक्रार आम्ही 22 पासून देतोय. एप्रिल मे 22 पासून पोच आहे माझ्या पैसे सगळे. 22, 23, 24 आता 25 पोच करणार आहे. पण एप्रिल मे मध्ये पाणी सोडचं नाही. त्यांनी सगळ्या तक्रार पोच माझ्यापेक्षा आहे. मी कागदपत्र दाखवतो तुम्हाला. आणि प्रत्येक वर्षी बॉम्ब आहे आमच्याकडे पाण्याचं. नुसत्या निमित्त करतात पाणी नाही आणि सगळीकडे पाणी आहे. पलीकडे गल्ली पाणी आहे, त्या गल्लीत पाणी आहे, इकडे पाणी आहे आणि आमच्याकडे पाणी सोडतं. ह्याचा पूर्ण आहे चौकशी करावं आणि कडक करावं. पाठीमागे खड्डा काढलेला कशासाठी काढलेला आहे? ते गॅसची पाईप घातल्या बघा. गॅसची पाईप घातल्या. ही माता माणसे बघा, ही माता वयस्कर मी आहे, त्या दारात असं खड्डा काढलाय. कुठे पाय घसरून पडल्या तर काय करा सांगा बघू. बरं शुगरची माणसं आहेत त्या गल्लीत सगळी, बीपीची माणसं आहेत, आजारी माणसं असतात. परवा अक्षरशः पेशंट एक्सपायर झालं, त्याला टँकर त्यांनी त्याचं भाडं विकत आणलं, पण नगरसेवक कोण फिरकून बघतच नाही. आपल्या बरोबर आणखी एक या वॉर्ड मधील नागरिक आहेत. काय किती दिवस झालं पाणी समस्या आहे? ते मंगळवारपासून तर हायच, हे खोदलेलं ह्याच्यातलं हायच. 17 तारखेपासून हे प्रत्येक वर्षाला ही पाण्याची तक्रार आहे. एकता कॉलनीला काय ववाळून टाकलंय का हे पहिला नगर लोकांना सांगायचंय मला. सगळीकडे पाणी, जय गणेश कॉलनीमध्ये नळ तुटून पडायला लागल्यात. पाण्याला पाणी करायला नळ तुट आणि आमच्या इथं बोंबलं तर पाणी येत नाही. ह्या दरवर्षी हे पाण्याचं काय चाललंय? हे दरवर्षी सगळीकडे गेलं, आयुक्ताकडे गेलो, कलेक्टरकडे गेलो, सगळं गेलं, तेवढ्या परत येतात, आशीर्वाद देतात, जातात. साबण घेऊन पण तिथं दंगा केला 100 फुटीला, तरी पाण्याचं कुणी काय नाही. ह्या एकता कॉलनीला असं का करतात? नगरसेवकांना सांगितलं, ते म्हणतात साळुंक्याला सांगितलंय. साळुंक्याला म्हणजे मी उद्या सकाळी येतो. तिथे उद्या सकाळी 8 दिवस झाले, ते उद्या सकाळी अजून यायलाच लागलाय तो. ही सगळ्या पाणी करा का? पाण्यासाठी त्रास. आम्ही बिलच भरणार आहे, आंदोलनच करणार आहे. तिथं रस्ता रोको आंदोलन करणार आहे. बिलाला कोण तर आलं तर. वॉर्डच्या नगरसेवकांकडे तक्रार केली का? सगळ्यांकडे केलेलं आहे. ते कोणी आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आता तिकडे त्यांनी लक्ष दिलं तर भरा, नाही तर आम्ही बिल, एकता कॉलनीचं बिल कोण मागायला आलं तर त्यांची काय खैर नाही. पावतीच घेऊन नाही भरणार आम्ही, बिल भरणार नाही. एकता कॉलनीमध्ये नगरसेवक फिरकू देणार नाही. निवडणूक काय नको आम्हाला, कुणा नगरसेवकाची गरज नाही, काय नाही. आमची एकता कॉलनी एक आहे, सगळ्या बहिणी बी नाही त्या. आमचं चाललेलं आहे, चालून द्या. असंच आम्हाला पाणी देत नाही. शामराव मध्ये काय करायला हे जरा तुम्ही काळजी करा, जरा लक्ष द्या जरा. एकता कॉलनीवर वाळून टाकले का लिंबू टाकल्या आणि ते बघा पहिला. खूप तीव्र प्रतिक्रिया या इथल्या वॉर्ड क्रमांक 18 मधल्या नागरिकांच्या येत आहेत. गेले 15 दिवसांपासून ही पाण्याची समस्या त्यांना भेडसावते. सध्या या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम लोकहित मंचच्या वतीने केलं जात आहे. अनेक समस्या असतील, खड्ड्यांची समस्या असेल, मोकाट कुत्री, मोकाट जनावर असतील, मोकाट कुत्र्यांकडून केले जाणारे चावे असतील, या सगळ्यांबाबत, रस्त्यावर पडणारे खड्डे आहेत, या सगळ्यांबाबत आवाज उठवणारी एक सांगलीमधील संघटना आहे.
लोकहित मंच आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष आज सध्या आपल्या बरोबर आहेत, मनोज भिसे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय एकता याबाबत आम्हाला शामराव नगर मधील समता मंडळाच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता मदनावती पाटील यांनी आम्हाला संपर्क साधला की या भागातील आमच्या 15 दिवसाला पाणी येत नाही, ईदला नाही, गुढीपाडव्याला नाही. मग महानगरपालिका ह्या भागाचा दुर्भाव का करते आणि पाणी पुरवठा अधिकारी असं का टाळते? येत्या 2-3 दिवसात जर नाही झालं, या पाण्याची समस्या नाही जर संपली आणि या नागरिकांनी पण आम्हाला सांगितलं पाणीपट्टी या भागातली भरायची नाही आणि आम्ही 2 दिवसात, आता पण आयुक्तांना आम्ही थेट संपर्क साधणार आहे, नागरिक पण साधणार आहेत. नाही जर पाण्याचा प्रश्न जर मिटला 2 दिवसात, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, सोमवार आम्ही सगळी नागरिक आयुक्त कार्यालयाच्या बाहेर उपोषणला बसणार आणि आयुक्तांना आम्ही घेराव घालणार. हा पाणी प्रश्न का सोडला नाही? आम्ही प्रशासनाला विचारतोय की पाणी पुरवठ्याचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी का दखल घेतली नाही ह्या गोष्टीची? का यांना नागरिकांची काय गरज नाही? नाही जर झालं, 2 दिवसात आम्ही नागरिकांच्या वतीने इशारा देतोय की हा पाण्याचा प्रश्न नाही जर भेटला, जिथं अधिकारी असतील तिथं पाणी पुरवठा अधिकारी तिथं पहिला त्यांना जाब विचारणार नागरिकांसहित गुण, अन्यथा तिथनं नाही झालं तर आयुक्तांना आम्ही दारातच घेराव घालणार आणि हा पाणी प्रश्न आम्हाला लवकर सोडावा अशी सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त रविकांत आडसो साहेबांना विनंती करतो की हा पाण्याचा प्रश्न लवकर सोडावा अशी आमची लोकहित मंचची मागणी आहे. दरवर्षी बोंबा या मे आणि एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी वॉर्ड क्रमांक 18 मध्ये या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावते असे या इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. परंतु येत्या 2 दिवसांमध्ये जर महानगरपालिका प्रशासनाकडून या पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर महापालिकेच्या आयुक्तांना महापालिकेच्या दारातच किंवा त्यांच्या कार्यालयात इथल्या नागरिकांना घेऊन घेरावा घातला जाईल असा इशारा या निमित्तानं लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय.